नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. जास्त माज आलाय तुला. काम नाही करायचं मला. वॉर्डन वरती हल्ला करतोयस. सोडा वाला, तुम्ही हे बरोबर करत नाही आहात. सोडा. साहेब, यांनी वॉर्डन वरती हल्ला केलाय. आजपासून याचं जेवण खाणं सगळं बंद करा, तेव्हाच अक्कल येईल याला. जा आणि अंडा सेल मध्ये बंद करा, तेव्हाच अक्कल येईल याला. जा, घेऊन जायला. चल, सोडणार नाही. चल 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 वाला. कामाच्या वेळी झोपा काढतोस काय रे? जा, काम कर. करतो साहेब. काम लवकरात लवकर पूर्ण करा रे. होय साहेब. शांत बरा. सोडा मला. सोडा. तू मला माझ्या मुलांना भेटू का देत नाहीस? हा अन्याय आहे आमच्या सोबत. आमच्या भावनांची काहीच किंमत नाही. आम्ही माणूस नाही आहोत का? सोडा याला. पण सर, हा तर मी म्हटलं ना, सोडा याला. तुम्ही बाहेर जा, मी बघतो याच्याकडे. बोल, काय सांगायचं तुला? तुला तर मी ठार मारेन. मला मारण्याने तुला तुझी मुलं भेटणार आहेत? नाही, जो कोणी मला माझ्या मुलांना भेटू देणार नाही त्या एकेकाला मी ठार मारेन. हे घे.
जे करायचं ते कर, पण त्याआधी हे वाचून घे. हे खरं आहे का? हे असं घडू शकतं? खरंच मी माझ्या मुलांना भेटू शकतो का? सुप्रिटेंडंटनी सही केली तर नक्की भेटू शकशील. ते यावर कधीच सही करणार नाहीत. जर मी सांगितलं तर नक्की करतील. तुम्ही मला थांबवलं नसतं तर माझ्या हातून गुन्हा घडला असता. मला माफ करा सर. मला माफ करा सर. मला माफ करा. सर, साहेबांनी बोलवलंय. ठीक आहे, याला कामावर परत घेऊन जा. ए चल रे. इथे जे काही झालं ते रिपोर्ट करू नकोस. पण सर, यांनी तुमच्यावरती. मी सांगतोय तसं कर. आयजी साहेबांनी ऑर्डर पाठवली आहे. तो तर आत्ताच आलायस ना, तर तुला हे सगळं आवडत असेल. या सगळ्या कैद्यांना बाहेर घेऊन जो जातोयस, तुला साध्य काय करायचंय? मी इकडे ब्रिटिशांच्या काळापासून आहे. तुझ्यात अशी कुठली गोष्ट आहे जी माझ्यामध्ये नाहीये? सर, हा फक्त एक प्रयोग असेल, आणि जर आपण यात यशस्वी झालो तर. अशा रानटी जनावरांची काळजी तर देव सुद्धा घेत नाही. मग तुला का काळजी एवढी त्यांची? सर, देशाला स्वातंत्र्य मिळून 8 वर्ष झाली. यांना स्वातंत्र्य का नाही मिळू शकत? यातले सगळे गुन्हेगार आहेत आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक आहे. काही जणांनी तर आपल्याच घरातल्या लहान मुलांपासून ते थोरांपर्यंतची हत्या केली आहे. आणि यानंतर सुद्धा हे सत्र असंच चालू राहणार आहे. हे थांबणार नाहीये. तुझा हा जो प्रयोग आहे ना, हा समाजासाठी खूप घातक आहे. पण ह्यांना गुन्हेगार बनवण्यात समाजाचा काहीच हात नाहीये. असं रडगाणं तर प्रत्येक अपराधी इथे येऊन करत असतो. मी तुला वॉर्न करतोय, तू यात कधीच सफल होऊ शकणार नाहीस. आय एम टेलिंग यू, चान्सच नाही. नाही सर, माझा विश्वास आहे की मी यशस्वी होईन. आणि जर असफल झालास तर सरकार तुझी सगळी जमीन हडप करेल. तुला नोकरीवरून काढून टाकण्यात येईल आणि मरेपर्यंत तुला जेलमध्ये राहावं लागेल. या सगळ्यांसाठी तयार आहेस का? काय वाटतं तुला? या सगळ्याचा विचार करूनच मी कॉन्ट्रॅक्ट साईन केलं होतं सर. शांताराम, घरी तुझी बिचारी आई तुझी वाट बघत असेल. मग तिला वेळ द्यायचा सोडून तू इथे या गुन्हेगारांसोबत का तुझा वेळ घालवतोयस? तुला अनुभवी माणसांचा सल्ला आवडत नाही वाटतं. जा, तुझ्या मनात येईल तसं कर. सर, एक विनंती आहे सर. याच्यावर सही केलीत तर फार उपकार होतील. नाही, एवढा दयाळू नाहीये मी. मी यावर साईन करणार नाही. शांताराम, सर, ते वेळ नक्कीच येईल ज्यावेळी तू माझ्या समोर मान खाली घालून उभा असशील. माझं बोलणं लक्षात ठेव. बघूया सर. चल पुढे चल. चालत राहा, थांबू नकोस. चल पुढे. पुढे चल. नंबर 36 माधव याने आपल्या बायकोची निघृणपणे हत्या केली. चल चल. सरक पुढे. नंबर 123 दामू याने एका उत्सवामध्ये 2 मुलांचा खून केला. हे नंबर 212 कुमार उधार घेतलेले पैसे परत मागितले म्हणून त्याने आपल्याच मालकाची रात्री झोपेत हत्या केली. चले पुढे नाही. जातोय. नंबर 326 शंकर नीट उभा राहा. याने आपल्या गावच्या सरपंचाची हत्या केली. सिलेक्शन चांगलं आहे. एकापेक्षा एक नमुने घेतलेस तू. माहिती आहे ना, कायद्याअंतर्गत यांना 302 कलम लागलेला आहे. मग यांना घेऊन बाहेर कुठली क्रांती घडवून आणणारस तू? सर, या लिस्टमध्ये आणखी एक नाव आहे सर. नंबर 370. आजपासून तुम्ही सगळे स्वतंत्र आहात. मला विश्वास आहे की तुमच्यात थोडा तरी चांगुलपणा उरला असेल. मी तुम्हा सगळ्यांना एका प्रयोगासाठी इथून बाहेर घेऊन चाललोय. सरकार बरोबर माझं एक ॲग्रीमेंट झालंय. शिक्षा संपेपर्यंत तुम्ही सगळे
एकत्र एका विशिष्ट जागी राहणार आहात. तर मग तयार आहात? आम्ही तयार आहोत सर. आपण अशा ठिकाणी चाललो आहोत जिथे सोनं उगवतं. तिथे तुम्हा सगळ्यांना तुमच्यातला चांगुलपणा सिद्ध करावा लागेल. तिथे तुम्ही न घाबरता आरामात राहू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर कोणी एखादा गुन्हा केला तर सरकार त्यासाठी मला गुन्हेगार ठरवेल. जर कोणी पळून गेला आणि माझा प्रयोग अयशस्वी ठरला तर माझी नोकरी जाईल आणि मला संपूर्ण आयुष्य तुरुंगात काढावं लागेल. तरीही मी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला बाहेर घेऊन चाललोय. माझी मान झुकू देऊ नका. हे काय फक्त 4 आणे देत जेवढं दिलंय तेवढं कमी नाहीये. आता तू जा इथून. वजनाच्या हिशोबाने तरी पैसे द्या. एवढ्या मोठ्या भोपळ्याचे 4 आणे. पुढच्या वेळी बघून घेऊ. आता जा तू इथून. हा आरामात 10 आण्याला विकला जाईल. दिवस रात्र मेहनत केली, थोडी तरी कदर करा ना. अजून 2 आणे द्या. मालाचा दर आम्ही ठरवत असतो. मालाची किंमत विचारायची तुझी अवकात नाही. पाहिजे तर घ्यायचं नाहीतर निघायचं. हिंमत असेल तर हा माल स्वतः विकून दाखव, मग बघू किती आण्याचा फायदा होतो तो. तुझे पाळलेले गुंड आम्हाला काही विकू देतील तेव्हा ना. मला माहितीये, माखनचं शेत तूच जाळलेलं आहेस. सगळ्यांना माहितीये ही गोष्ट. आणि या पैशांनी मला माझ्या लेकरांना खाऊ पिऊ तुला घालायचंय. जे 4 आणे मिळतायत ना ते घ्यायचे नाहीतर निघायचं. खूप अन्याय करतोयस तू. या बाजारात तर फक्त माझीच हुकूमत चालणार. जे दिलंय ते घ्यायचं आणि निघायचं. मोठे मोठे राजे संपले तर तू काय चीज आहेस रे. शेतकऱ्यांच्या कष्टाची किंमत तुला आज नाही तर उद्या फेडावीच लागेल. याद राख. तुला आता अपमानित होऊन जायचंय वाटतं. आली मोठी. पोटात तर कावळे ओरडू लागले. खाण्याची काय सवय आहे की नाही? मी आणलाय ना डबा. असं वा. बरं झालं. चल बस. आवडलं ना जेवण? तूच खाणार आहेस का? चपाती घे घे. हा, तुम्ही पण या. काही म्हणा पण चोरीचं जेवण जेवायला खूपच मजा येते. पुढे पण भूक लागली की चोरी करून जेवायला काहीच हरकत नाही. हा डबा कुठून आणला? हा टिफिन तर बाजारातून घेतला साहेब. तू चोरलास? नाही साहेब, बिचारा बेवारच पडला होता हो. मग मी उचलला. हे बरोबर नाहीये. हा कोणीही खाणार नाही. खाणं चांगलं आहे, तुम्ही पण खाऊन बघा एकदा. तुम्ही फक्त मेहनतीने कमवून खाल. खाली ठेवा. बाकीच्यांनी ठेवलं, तू सुद्धा ठेव. चल ठेव. साहेबांचं ऐक, खाली ठेव. तुम्ही तर सांगितलं होतं आम्ही स्वतंत्र आहोत. मग आम्ही खाऊ सुद्धा शकत नाही का? स्वतंत्र आहात म्हणजे काहीही चोरून खाल का? यापेक्षा तर जेलमध्येच बरे होतो. कमीत कमी वेळेवर गिळायला तरी मिळायचं. मी तर खाणार. तुम्हाला जे करायचं ते करा. वा बाजूला चला. शंकर, शंकर परत ये. शंकर, शंकर ही शेवटची वॉर्निंग आहे. माशांचं पोट तरी भरेल. आता तरी खुश आहात ना तुम्ही? चला, तुम्ही सांगत नाही तोपर्यंत जेवणार नाही. आता तेव्हाच जेवणार जेव्हा तुम्ही देणार. हे शंकर, हा. हे घे गाठोडं पकड. दे चल. जेवत होतो, चल, बघूया तरी किती वेळ उपाशी ठेवतोय. नाहीतर काय. चला रे.
हे सगळं तर खुनी वाटतंय. सगळ्यांसाठी लवकर जेवण बनव. हो साहेब, कुठे चाललायस? मी रस्ता विसरलो. यांना जेवण नाही आवडलं तर देवा घरी पाठवतील. वाचव रे देवा. हे काही जेवण आहे? हा खूपच वाईट होतं. सगळं कसं एकदम बेचव होतं. अरे हे काय? ए ऐक, मी सांगितलेलं नीट लक्षात ठेव. अजिबात विसरू नकोस, कळलं? नाहीतर तुझ्या नाही तर तू गेलास. अरे जा ना. काय घरात भंगार भरून ठेवलं रे? घे. जा बोलो ना. मला नाही वाटत हे मला जिवंत सोड. विसरू नकोस रे, मी सांगितलं ते. हा. लक्षात ठेवीन. अरे कसं झोपणार यार? एवढ्या गरमीत झोपायचं कसं माणसाने? ढेकणं पण चावत आहे. उद्या सकाळी सगळ्यांना लवकर कामावर जायचंय. आम्ही आता झोपायचीच तयारी करत होतो साहेब. तुम्ही जाताना दार बंद करू शकता. वाटल्यास टाळाही लावा. मग तुम्हाला काळजी करण्याची गरजच पडणार नाही. इथे कोणतीही बंधनं नाहीयेत. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. ऐक, उठ. साहेब तुम्ही दाम उठ ना. ए उठा उठा, साहेब आले. हे शंकर उठ. माधव चल उठ. हे सगळं काय? काल रात्री आम्हाला नीट झोप लागतच नव्हती. नुसतं या कोशीवरून त्या कोशीवर. असं वाटत होतं की काहीतरी कमतरता आहे. असं वाटत होतं की आम्ही हवेत उडतोय. म्हणूनच आम्ही आमचे पाय बांधले, म्हणजे झोप येऊ शकेल. बेड्यात अडकून पडण्याची सवय लागली आहे ना. आता तुरुंग आणि बेड्यांविषयी विसरून जा. आता तुमच्या समोर एक नवं आयुष्य आहे आणि इथे करण्यासारखी भरपूर कामं आहेत. आता पटकन आंघोळ करा आणि माझ्या रूम मध्ये या. बहादूर, मी इथे अजिबात राहणार नाही. हे मला मारून टाकतील. तुम्ही सुद्धा तुमचा जीव वाचवा आणि पळा इथून. इथे थांबलो तर जिवंत नाही वाचणार सर. तुम्हाला पण मारून टाकतील. जीव वाचवा आणि पळा सर. मी सगळ्यांना नावाने नाही ओळखत. सगळ्यांनी मला तुमचं नाव सांगा. हे थांब रे.
मी तुमचं नाव विचारलं होतं, चित्र काढायला सांगितलं नव्हतं. जर आम्ही पळून गेलो तर तुम्हाला शोधायला सोपं जाईल साहेब. पंजांचे ठसेच कामाला येतील. हा म्हणजे यासाठीच नावं विचारत होतात ना. जर मला या गोष्टीची भीती असती तर रात्री दरवाजा उघडा ठेवला नसता. आता नावं सांगा तुमची. चला एकेकाने सुरुवात करा. 326. नंबर नाही, नाव विचारलं. नाव असेल ना तुझं? चल नाव सांग. शंकर. मी माधव. मी कुमार. केशव. दामू. आता काम सुरू करूया. या जमिनीपासून तुमचं नवीन आयुष्य सुरू आहे. साहेब, ह्या जमिनीबद्दल बोलत होता का तुम्ही? ओसाड आहे. या जमिनीवर तर गवत पण उगवणार नाही. चांगली मस्करी केली तुम्ही. सुपरिटेंडंट हेच म्हणाला तो होता. हरामखोर आहे पण वेडा नाही. मस्करी तर तुम्ही करताय साहेब. बरोबर बोलला. ते असंही म्हणाले होते की तुम्ही कधीच सुधारणार नाही. ओहो, असं आहे का? मग तर आम्ही नक्कीच काम करणार. साहेब तुम्ही सांगा काय करायचं आहे. बोला ना साहेब. तर नक्कीच करू. यशस्वी झालात तर माहिती आहे लोक काय म्हणतील? एक शेतकरी. चला आता इथे एका सरळ रांगेत उभे राहा. ऐक, तू इकडे उभा राहा. ये रे. या ओसाड जमिनीला सुपीक बनवायचंय आणि यात यशस्वी व्हायचंय. जर चांगलं पीक उगवू शकलात तर प्रयोग यशस्वी झाला. ठीक आहे साहेब. जय जवान. जय किसान. चला. माधव, इथे एक खड्डा खण. कुठे साहेब? इथे जवळच. दे मला दे. हे घे. तुम्ही माझ्या बरोबर या. चल खोदायला सुरुवात कर. केशव, बोला ना साहेब. तुला हे झाड तोडायचंय. बरं. कुऱ्हाड दे. शंकर, तू इथे काम करशील. खरा खजिना इथेच दडलाय. खजिन्याचं काम मला द्या ना. तुझ्यासाठी एक विशेष काम आहे. चल पटकन याला हत्यार दे. घे पकड. अरे पळा. हे घे. तुला हे कंपाऊंड व्यवस्थित करायचंय. त्यानंतर हे सगळं गवत कापायचंय. साहेब तुम्ही जाऊन आराम करा. मी या सगळ्यांवर बरोबर नजर ठेवतो. नजर ठेवणं सोपं नाहीये पण मी तुमच्यासाठी हे काम करीन. ते मी करेन. बर. तू जा तिकडे जाऊन गवत काप. खूप हुशार आहे म्हणून तर पोलीसमध्ये. एवढं गवत कापायचं काय सोपं काम आहे काय? पण त्याला काय, कामात आपल्याला करायची आहेत. अरे यार, हे जाळी लावायचं काम माझ्याने नाही होणार यार. काय फालतूपणा आहे.
काय रे कुमार, आपण पळून जाऊ नये म्हणून कुंपण घालतात वाटतं. साहेब हा गवताचा काय आत्ता कापून राहू दे टाकतो ते. सगळं. तू जा गवत काप. नाही साहेब मी हे करतो. मी सांगितलं ते कर. साहेब काय करताय? कोणतंही बंधन नाहीये. आता तुम्ही सगळे स्वतंत्र आहात. हे बघा, यांना पण गजर आत्ताच वाजवायचा होता. हिला पळवायसाठीच गजर वाजवला असेल, म्हणजे उद्या सुद्धा येणार नाही. हा गजर कोणाला पळवण्यासाठी नाहीये, जेवणासाठी आहे. ते बघ जेवायला बोलवतायत. सकाळपासून काम करून खूप जोरात भूक लागली यार. चला. आधी आपण प्रार्थना करूया. तर सगळे असे हात जोडतील. ऐकून आलं मी काय म्हणालो ते? आता खाऊ शकता. कुठे गेला तो? कोण? तो जेवण बनवणारा. तो नाहीये. तो पळून गेला. असं वाटतंय आम्ही मारू म्हणून या भीतीने पळाला. येऊ दे त्याला. हे त्याने नाही, मी बनवलंय. जेवण झालं पण हे काय करतोय? काय माहिती. हा 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 हे मस्त आहे. मिरची बरोबर जेवायला मजा येईल. मला पण दे. त्याला दे ना. कुमारला दे. थोडी मला पण दे. तुम्ही आम्हाला कसलंही जेवण द्या, हे घे. घे. पण ते काय आहे ना साहेब, आम्हाला तिखटच जास्त खायला आवडतं. हो हो. अरे बाबा, मलाही दे. हा देतो ना. हे साहेबांना दे. आता चव आली ना? हे घ्या साहेब. एकच घेणार का? आता यापुढे स्वयंपाक करायची गरज नाही. आतापासून आमच्यासाठी जेवण आम्हीच बनवू. इतकं वाईट झालंय का? अरे नाही साहेब, तुमच्यासारखा मोठा माणूस आमच्यासारख्या कैद्यांसाठी स्वयंपाक बनवतो. चांगलं नाही दिसत. हो साहेब, आम्ही तुम्हाला जेवण बनवायला नाही देणार. म्हणजे जेवण चांगलं नाही झालंय, हो ना? ए पोरी, जरा आमच्याकडे तरी ये. अरे तिला इकडे कशाला बोलवतोय? सुधारणार नाही. चला ओळख तरी करून घेऊ. साहेबांना कळलं तर आपल्यावर भीर होतील ना ते. मग होऊ दे. ती बघ ती आली. तुम्ही इथे नवीन आलायत का? सांगा काय हवंय? पोपट आहे, वाघ आहे, हत्ती आहे, मोर आहे, उंट आहे. पण यात मज कुठे? इथे तर नाहीये, पण समोर रेडा तर आहे. खूप झाली हा आता मस्करी. हे बघा छान छान खेळणी आहेत. असं? बाहुली आहे, चित्ता आहे, वाघ आहे, मांजर आहे. हे सगळं टोपली ते माझ्या चेहऱ्यावर नाही. इथे कोणी लहान मुले आहे का? बाहेर बोलवा त्याला. आम्ही पण मुलंच तर आहोत. ते पण स्वतःच्या आई बाबाचे. हे बघा याच्यावर माझं पोट चालतं. मस्करी करायला मला बोलवलं होतं. बेशरम कुठले. ऐक काही न देताच निघालीस. काही घेण्याची तुमची लायकी नाहीये. मला मस्करी आवडत नाही. उगीच माझ्या वेळेची खोटी केली. किती बेकार माणसं आहेत.
ए दगड कोणी मारला सांगा लवकर. शेवंती काय चीज आहे तुम्हाला माहित नाहीये. चपलेने फोडून काढेन. निघा इथून. चिडली वाटतं. परत मला छेडलत ना तर याद राखा. हे बघा माझी साडी सोडा नाही तर थोबाड फोडून टाकेन. साहेब कुठे चाललात अचानक? मी आता पोलीस स्टेशनला चाललोय. हे असे जाणार आहेत? असं जाणार म्हणजे? थांबा इकडेच दाखवतो. या पातेल्यामध्ये आपला चेहरा बघा, मग तुम्हाला माझं म्हणणं पटेल. कळलं. आता काय करू शकतो? दाढी करायचं सामान नाहीये. तुम्ही एवढी चिंता कशाला करताय? या माझ्याबरोबर. तुम्हाला माहिती आहे साहेब, पाने गावात मी पूर्वी नाव्याचं काम करत होतो आणि एकाचा गळा कापण्यावरनं मी बदनाम झालो साहेब आणि सगळे घाबरायला लागले मला. खूप दिवसांनी आज हे काम करणार आहे मी. गळा कापण्याचं? काय साहेब, बसा. या अशा प्रकारे इंग्रज बसतात, आपण नाही. तुम्ही खाली बसा, मी लगेच आलो. साहेब, मोठ्या शहरात काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते. सगळ्या ठिकाणी मोठे मोठे आरसे असतात आणि गरजेपेक्षा जास्त पावडर आणि क्रीमचा वापर केला जातो आणि मागे कधी कधी गाणी पण वाजत असतात. पण मला तसं काम करायला आवडत नाही. गिराईकाची आवड निवड कळली पाहिजे आणि त्यानुसार काम केलं पाहिजे. चांगला नावी त्यालाच म्हणतात. अरे केशव, साहेब तुला बोलवत आहेत. आधी हे काम पूर्ण करतो. आत्ताच बोलवलंय. महत्वाचं काम आहे. हे मी करतो, तू जा. हां. काय रे, त्यांनी फक्त केशवला का बोलवलं? मला काय माहिती. माझ्या बाळा, माझ्या लाडक्या, कसा आहेस तू? अरे पोरांनो, कसे आहात? कसे आहात? नाही. अरे मी तुमचा बाप आहे. माझ्याकडे या. आई कशी आहेस तू? मुलं केवढी मोठी झाली आहेत ग. अरे तुझी मुलं मला आई म्हणतात. यांची आई आपल्याला सोडून गेली रे. हल्ली माझी तब्येत ठीक नसते. माझं दिसणं पण कमी झालंय. आजूबाजूच्या घरात काम करते मी आणि ते जे काही पैसे देतात त्यात माझं आणि मुलांचं पोट भरून जातं रे बाळा. हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय रे केशव. किती वर्षांनी मी तुला पाहिलं रे बाळा. हे घे बाळा, खा. मी भरवतो तुला. खा खा ना. खा. घे बाळा, तू पण खा. खा खा ना. घे, आणखी खा. घे. सावकाश खा. आपल्या मुलांना बघून तुला किती बरं वाटलं असेल ना. तू कधी येणार आहेस रे घरी? लवकरच ये. नाही, काही वर्षांची शिक्षा बाकी आहे. त्यानंतर नक्की ये. काय माहित मी तोपर्यंत जिवंत राहीन की नाही.
साहेब तुमचे खूप खूप आभार साहेब. हे घ्या साहेब, ह्याच्याशिवाय मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. तुमच्यामुळे मी माझ्या मुलाला बघू शकले. निघते मी बाळा. चला मुलांनो, चला. सावकाश सावकाश. बाळा, ह्या मुलांना इथे राहण्याची परवानगी मिळेल का रे? नाही नाही मिळू शकत आई. तुझ्या या दोन्ही मुलांना लोक खुन्याची मुलं असं बोलू लागले आहेत. काय सांगू. चला मुलांनो, चला. बाबा तुम्ही खून का केला त्याची शिक्षा आम्हाला मिळते. मला माफ करा बाळा. बाबा, माझ्याकडनं चूक झाली. आईची काळजी घ्या. आई थांबा. मुलं इथे राहू शकतात. मी त्यांची काळजी घेईन. देव तुमचं भलं करो साहेब. मुलांनो, केशवा, केशवा, ये बाळा. साहेबांनी इथे यांना राहण्याची परवानगी दिली आहे. साहेब या या बाळांना. जा या. जा बाळा, जा. मी तुम्हाला स्टेशनला सोडून येतो. नको नको साहेब, मी एकटी जाईन. निघते बाळानो, आपली काळजी घ्या. ए श्श्श. माझं नाव शुकशुक नाही, शेवंती आहे. ओ शेवंती, तू स्टेशनकडे चाललीस का? अरे मी कुठेही जाईन, तुला काय काम काय सांग. ते आईंना नीट दिसत नाही, त्यांना स्टेशनला जायचंय. त्यामुळे जर तू जर मी नाही म्हणाले तर काय करशील रे? दुसऱ्या कोणाला तरी विचारेन. चला आई, स्टेशन पर्यंत सोडते तुम्हाला. चला. रडू नकोस गोपी, शांत हो. हं? मी आहे ना. हं? तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. शांत व्हा बाळांनो. केशव, मुलांना काहीतरी खायला दे. बरं साहेब. या बाळांनो, या. चला. केशव किती नशीबवान आहे. रोज आपल्या मुलांना भेटू तरी शकतो. अगदी बरोबर. मी अशाच मुलांना मारून टाकलं होतं. केशव खरंच नशीबवान आहे. तुझी पण तर पोरं बाळ आहेत ना. साहेब त्याच्यावरच मेहरबान का होते. बरोबर बोललास. माहितीये, जेलमध्ये त्याने साहेबांच्या पाठीत सुरा खोपसण्याचा प्रयत्न केला, पण साहेबांनी तर ती केसच बंद करून टाकली. शंकर, त्याच्याकडे दात आहेत ना, तोच जेवण जेवू शकतो. बरोबर ना? म्हणजे आज जेवण नाही मिळणार काय? या बाबतीत साहेबांबरोबर बोलूया. आपल्याला पण संधी मिळणार. आता शांत राहण्यामध्येच भलाई आहे. बस झाला स्वयंपाक बाळांनो. कुठे अरे कुठे जातायत? हां, तुमच्याशी बोलतेय मी. अरे ऐका ना. ए ऐक, ही तुझीच मुलं आहेत ना? हा मग
मग तुला काय त्रास होतोय का? दोघही पळून चालले होते माहितीये. समोरच तर दोघे उभे आहेत. आणि तसंही माझ्या मुलांबद्दल बोलणारी तू कोण आहेस? तुझी आई. म्हणजे त्यांनीच मला यांची काळजी घ्यायला सांगितलं. ही दोघं पळून जात होती तेव्हाच मला भेटली. का आम्ही याच्याबरोबर खेळू शकतो? आम्हाला पण द्या ना. हे नाही देऊ शकणार, पण वाजवून दाखवू शकते. चला बाहेर जाऊन वाजवूया. हे सगळे इथे चालणार नाही. अरे पण मी तुला विचारलंच नाहीये. साहेबांना राग त्याची येईल. काळजी तू नको करूस. सांगा मुलांनो, नाचणार का गाणार? नाचणार आणि गाणार. मी सांगितलं नाही चालणार नाही. साहेब यासाठी परवानगी देणार नाही. तू जा इथून. अरे तू निघ इथून. बरोबर बोलले ना मुलांना? हा तुम्ही जाऊ शकता बाबा. तुम्ही जा ना. बघून घेईन. चला आपण वाजवूया. आम्ही हत्तींना शेतातून पळवण्यासाठी डब्बे वाजवायचो. त्या वेड्या मुलीला नाचायचं गायचंय. कोणाची गोष्ट करतोय? ती खेळणीवाली कुठे आहे ती आता? आज स्वयंपाक घरात. अरे साहेब रागवतील तिच्यावर, सांग तिला जाऊन. अरे मी तिला नाही म्हणालो खरंच, पण ती काही माझं ऐकायला तयारच नाहीये. अच्छा असं म्हणाली का? तिला सांग हे सगळं नाच गाणं शेतात जाऊन करायला. आमच्या इकडे नाही चालणार ही सगळी थेरं. तेच सांगितलं. गाणंच तर गाणार आहे ना, गाऊ दे की तिला गाणं. का बस जरा तू जाऊन बघ हा, शंकर. बघतोच ना जाऊन. चला रे. हा. काय नाटकं लावले जरा जाऊन बघूया तरी. आपल्या इकडे काय आपल्याला हा, जेवायला काय मिळत करते नाही आणि हिची नाटकं चालू आहेत, नाचणं चालू आहे, गाणं बरंच चालू डोकं आहे. फिरवलं तिने. चला चला बघूया, जाऊन बघूया. चला लवकर. गाणं गाण्यात काय आहे? हे सगळं काय चाललंय? मी आधीच सांगितलं होतं की साहेबांना राग येईल, पण हिने काय ऐकलंच नाही. तुम्ही सगळे काम सोडून हिला बघताय? आम्ही तर मुलांना बघत होतो खरंच. चला तुमच्या कामावर जा. मी तू यांचं लक्ष विचलित करू नकोस. मला अजून काही काम नाहीये का? ही मुलं पळून जात होती तेव्हा रस्त्यात भेटली मला. मला काय हौस नाहीये यायची. जाते मी. शेवंती, हं? धन्यवाद मुलांना परत आणून सोडल्याबद्दल. बरं बरं, काही हरकत नाही. जाते मी. आणि ऐक ना, यांच्यासाठी इथे येऊ शकतेस तू. आणि तुझ्या त्या रेड्यांची कामं अडली म्हणजे मलाच ओरडशील. मी नाही इथे येणार पुन्हा. मला जिथे आवडतं तिथेच मी गात असते, तुझ्यासारख्यांसमोर नाही. जाते मी. टक 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 टक. गोपी, उन्नी, कोण आहे? तुझी बायको. तुम्ही काही खाणार? बघायचंय मी आज बाजारातून काय घेऊन आले ते? हे घे. हे मला पाहिजे आई. हा तुम्हाला आई म्हणाला. अरे मग काय झालं? अरे तूही म्हण ना. हो ना? आणि हो, मी बाजारातून हे तुमच्यासाठी घेऊन आले. अजून कोणाला देऊ नका. तुम्हाला हवंय का? मला नकोय. फक्त एक छानशी पप्पी द्या. हे दामू, हा, विहिरीत किती पाणी असेल? काय रे, काय झालं? असं वाटतंय त्याच्यात उडी मारून जीव अरे देऊन मार ना मग. पाणी जास्त असेल तर मरशील. नाही नाही, आपल्या सगळ्यांनाच उडी मारावी लागेल. असं का? अरे काय झालं ते तरी सांग. खूप काही झालंय. स्वयंपाक घरात जा, कळेल तुम्हाला. जेवण झालं नाही म्हणून मरायचंय तुला? असं असतं तर मी कधीच मेलो असतो. जेवणाच्या व्यतिरिक्त काही सुचतच अरे नाही ना. नेमकं काय झालंय ते सांग, बडबड करू नकोस. अरे ते दोघं नवरा बायको तिकडे मजा करताय. कोणाबद्दल बोलतोस तू? ती शेवंती माहितीये तुम्हाला, बाजारातून मुलांसाठी ती काहीतरी घेऊन आली आहे आणि केशववर प्रेम पण करते. काय नशीब काढलंय. बस तोच नशिबवान आहे का? केशवच्या मुलांना इथे राहण्याची परवानगी मिळाली, तुमच्या मुलांना नाही मिळाली का? तो पण आपल्यासारखा खुनी आहे. हा, कोणी बोलत का नाही याबद्दल? आणि बोलणार पण कशाला? कोणाची हिंमतच नाही हे बोलायची. हिंमत असेल तर बोलून खूप दाखवा झालं ना. तुझं. हिम्मत काढू नकोस आमची. हे खुन्याच्या हात आहेत, कळलं? मी आत्ता साहेबांकडे जातो आणि या गोष्टीचा काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकतो. काय वाटेल ते झालं तरी आपल्याला फरक नाही पडत. जोपर्यंत साहेब आपलं म्हणणं ऐकत नाही तोपर्यंत आपण शेतात कामच करायचं नाही. ज्याच्यात दम असेल ना तोच माझ्या बरोबर येईल. चला लवकर. चला. हा चल. खूप झालं. तो काय साहेबांचा जावई आहे का? बरोबर बोललास. काय झालं? तुम्हाला काही सांगायचं आहे का? गोष्ट अशी आहे ना साहेब, की आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. काही दिवसांपासून आम्ही खूप वैतागलोय. कुमार, काय बोलतोस तू? तू घबरा.
जे काही सांगायचं स्पष्टपणे सांगा. साहेब शंकरला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. काय झालं शंकर? केशव आपल्या पोरांना इथे घेऊन आलाय, तर आम्हाला असं वाटलं आमच्या पोरांना पण इथे घेऊन आलं तर. त्यांची आई नाहीये, त्यांची काळजी घेणारं कोणी नाहीये, म्हणून मी परवानगी दिली. आणखी काही सांगायचं कोणाला? कुमार? काही नाही साहेब. तर मग चला कामाला लागा. सगळे गप्प का होते? कोणी काय बोललं का नाही? अरे मी बोलणारच होतो, पण मध्येच हा बोलून गेला ना ते. साहेबांच्या समोर बोलायला भीती वाटत होती ना. काय? तेव्हा तर तुमचं तोंड नाही उघडलं. तू खरंच सरपंचाला मारलं होतंस ना? का कुणाच्या दुसऱ्याच्या कर्माची फळं तू भोगतोयस? माझ्या आईची शपथ घेऊन सांगतोय, मी माझ्या हातांनी त्याला गोळी मारली आहे. मला नाही विश्वास बसत. गाढव कुठचा, कुठल्या मूर्खाचं ऐकलं देव जाणे. कोर्टाने स्वीकार केला ना, मग बस झालं. बाळा, हे खेळणं सोड आणि झोप. आज खूपच थंडी आहे. हे पांघरून घ्या. घ्या. आता शांतपणे झोपा. मला माझ्या बायकोला भेटायचं आहे. बघू कोण थांबवत आहे मला ते. मी तर नक्की भेटणार तिला. लग्नानंतर मी 1 महिना पण तिच्याबरोबर राहिलो नाहीये. आता आपला सगळ्यांचा जीव त्या बंदुकीनेच जाईल बहुतेक. उद्या बोलूया का? तुम्ही सगळे अजून जागे आहात? उद्या सकाळी कामावर नाही जायचं का? आम्हाला पण आमच्या मुलांना इथे आणायचंय. याबद्दल आपलं बोलणं झालंय. आपण इकडे सुट्टीवरती नाही आलोय. मग काय केशव इकडे सुट्टी आहे म्हणून आलाय का? त्यालाच सगळी सुट का? इथे तुमच्या इच्छा पूर्ण नाही करायच्यात. चला जाऊन झोपा. जा. केशव सारखा आम्ही सुद्धा माणूस आहोत, एवढं तरी मान्य करता ना तुम्ही? तुम्ही त्याचीच बाजू का दरवेळी घेता? आमचा पण तर परिवार आहे साहेब. जे नाही येऊ शकत त्याबद्दल वाद घालू नका. जा. म्हणजे तुमच्या सांगण्यानुसार आम्हाला चालावं लागेल आणि आम्ही आमच्या परिवाराला भेटलो तर तुम्ही आम्हाला अडवणार का? बघतोस मी कोण माझ्या विरोधात जात आहे, आणि ही माझी शेवटची वॉर्निंग आहे. सगळे खेती गपचूप. आपण साहेबांना टाळून असं नाही जाऊ शकत. माझी तर हवा टाईट होते. ते मारून टाकतील आपल्याला. अगदी बरोबर बोललास तू. त्यांच्या नजरेत एवढा राग आहे की आपण काहीच करू शकत नाही. आणि जर ती नजरच नाही राहिली तर मग तर सगळी भीती एका झटक्यात निघून जाईल. म्हणजे त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधायची? तुला ना कुठल्या तरी सर्कशीत असायला पाहिजे. आता जर का आवाज काढलास ना तर त्याच्या आधी ना तुझा गळा कापेन मी. अरे साहेबांना मारायचं म्हणजे परत जेलमध्ये जाण्यासारखं आहे. इथे कुणाला काय माहिती पडणार आहे? कोण येतं इकडे? त्याला मारलं की लगेच निघून जाऊ आपण इकडून. काम एकदम सोपं आहे. कळलं ना तुम्हाला? काय कोण मारणार त्यांना आणि कसं मारणार? कोण करणार हे काम? मी तर नाही करणार. लहान मुलं असतं ते मारलं असतं, पण त्यांच्याकडे बंदूक आहे ना. कुमार, तुला तुझ्या बायकोला भेटायचंय ना? हो भेटायचंय. आणि या कामामध्ये मी तुमच्या सोबत आहे. जर असं आहे मग तू उद्या साहेबांची दाढी करशील. जेव्हा वस्त्रा त्यांच्या गळ्यापर्यंत पोहोचेल तेव्हा तिथेच कापून टाक. हा माझा खानदानी व्यवसाय, त्यात मी बेईमानी नाही करणार. लग्नानंतर तू तुझ्या बायकोबरोबर 1 महिना सुद्धा राहू शकला नाहीस. विसरलास काय तू? खानदानी पेशा काय त्याच्यापेक्षा मोठा आहे?
साहेब हं? तुम्ही कुठे बाहेर चाललात का? ते मी बियाणं आणायला चाललोय. मी परत येईपर्यंत आजचं काम पूर्ण झालं पाहिजे आणि हे सगळ्यांना कळव. आज तर पूर्ण होऊनच जाईल. आणि साहेब आज दाढी नाही करणार काय? काल तुम्ही सगळेच माझ्यावर नाराज होतात म्हणून मी तुला आवाज नाही दिला. कुमार, दाढी वाढली आहे का? चल उद्या परवा बघू. जर तुला करायचीच आहे तर मग करूया. कुमार, तू काही विसरत नाहीयेस ना? नाही साहेब, काय झालं? सावण नाही लावणार. ही इंग्रजांची काही नवी पद्धत आहे ही. हां. डोळे बंद करून प्रार्थना करा, काम होऊन जाईल. तुझे हात असे थरथरतात कशाला? ते काही नाही साहेब, तुम्ही प्रार्थना करा ना. हे असं का सोडलं? हे चांगल्या हजामाचं लक्षण नाहीये. हे व्यवस्थित कर. माझ्याकडनं नाही होणार साहेब, मी असं नाही करू शकणार साहेब. काय झालं कुमार? साहेब, मी तुम्हाला नाही मारू शकत. मारू शकत नाही? आज तुमची दाढी करण्याचा माझा इरादा नव्हता, तुम्हाला मारायचा होता. माझी फक्त एवढीच चूक आहे की मी तुम्हाला मदत करू इच्छितो. साहेब, साहेब, ते चौघेही पळाले.
सगळे पळाले? कुमार सुद्धा? हो, तो पण. नाही केशव, त्यांना थांबवावं लागेल. अरे बोल काहीतरी. तुझा प्रयोग कसा चालू आहे? त्यांना पळून जाऊन देणं हा तुझ्याच प्रयोगाचा भाग होता का? सर, ही वेळ मला टोमणे मारायची नाहीये सर. हो, तुझं तर अभिनंदन करायला हवं तुझ्या या मूर्खपणासाठी. सर, त्यांना शोधायला पोलीस पाठवावे लागतील, नाहीतर ते कधीच सापडणार नाही सर. सर, प्लीज हेल्प मी सर. थॉमसला जाऊन सांग की मी बोलवलंय म्हणून. हो सर. यात तुझी एकट्याची चुकी नाहीये. आयजी साहेब सुद्धा तुझं किती कौतुक करत होते. त्यांना सुद्धा ही गोष्ट कळायला हवी. यातून वाचण्याचा एक पर्याय आहे तुझ्याजवळ. या पेपरवर जसं मी सांगेन तसंच लिहायचं. पण काय सर? माय एक्सपेरिमेंट इज अ ग्रँड फेलियर. आणि हे सुद्धा लिही, मी या प्रयोगामध्ये पूर्ण फसलो. या प्रयोगाची मला कमीत कमी शिक्षा द्यावी. बाकी सगळं मी बघून घेईन. माझे आदर्श हरले नाहीये सर, भलेही मी हरलो असेल. सर, हे बघ, गांधीनगर मधून 4 गुन्हेगार पळालेत. DSP आणि जवळच्या स्टेशनमध्ये वर्दी दिली आहे. ती लोक फार दूर गेली नसतील. आणि जर ही सगळी मंडळी तुला पळताना कुठे दिसली तर दिसता क्षणी गोळ्या घाला. गोळी मारणं गरजेचं आहे. गुन्हेगारांपेक्षा समाजाची काळजी करायला हवी. जेवढी तुम्हाला फोर्स हवी असेल तेवढे घेऊन जा. सर, जर ते चौघे इथे असते तर मारले गेले नसते. त्यांना मारायच्या ऑर्डर्स रद्द करून टाका सर. फक्त अरेस्ट करा प्लीज सर. ओके, थँक्यू सर. पण एक अट आहे माझी. तुला हे मान्य करावं लागेल की तुझा हा प्रयोग फसलेला आहे. आणि एवढंच नाही, मला हे सगळं लिखित स्वरूपात हवं आहे. आणि खाली तुझी सही देखील हवी आहे. आणि तेव्हाच तुझ्या सही नंतरच मी त्यांना जिवंत पकडण्याची ऑर्डर देईन. नाही, माझा प्रयोग अयशस्वी नाही झालाय सर. मग तुझ्याशी बोलून काहीच फायदा नाहीये. ते जिथे कुठे असतील त्यांना मी पकडणार आहे आणि त्यांना जीवानीशी मारून टाकणार. या डिपार्टमेंटची जबाबदारी माझ्यावर आहे. सगळ्यांनी सावधान.
मी शांताराम माझ्या प्रयोगामध्ये पूर्णपणे अयशस्वी झालेलो आहे. म्हणूनच मी माझ्या या नोकरीचा राजीनामा देत आहे. मी सरकार आणि फोर्सला अशी चुकी पुन्हा न करण्याचं वचन देतो. तुमचा शांताराम. खाली तुझी सही कर. कर ना साईन. थॉमसला सांग त्यांना फक्त अटक करायची आहे, जीवानेशी मारायचं नाहीये. आता कुठे चाललास तू? सर मी त्यांच्या बरोबर जातो, त्यांना थोडी मदत होईल. वॉर्डन, याला घेऊन जा आणि सेलमध्ये बंद करा. सर प्लीज, मी गेलो तर लवकर पकडले जातील सर. आणि तू पण इथून पळून गेलास तर मला तर वाटतं तूच त्यांना पळून जाण्यामध्ये मदत केली असावी. आणि तो इथून गेलास तर तू त्यांची मदत करणार. एवढी रिस्क मी नाही घेत. वॉर्डन, सर, मोठ्या साहेबांनी तुम्हाला बोलवलंय. सुप्रिटेंडंट साहेब उद्या येणार नाहीयेत सर. त्यामुळे आजच या कागदांवरती सह्या करून घ्या त्यांच्या. थॉमस कुठे आहेत ते? पकडले गेले का? हा पकडले गेले. कुठे पकडले गेले? खूप लांब गेले होते का? उत्तर दे थॉमस, कुठे होते ते? काल काय सांगितलेलं, कुठे गेलेले? नक्की नाही सांगू शकत. हा, ते पळालेच नव्हते. ते पळाले नव्हते? ते तर शेताला पाणी देत होते. तुम्ही तर आमचा अख्खा दिवस वाया घालवला. सुप्रिटेंडंट साहेब बरोबर बोलतात, तुमचं डोकं ठिकाण्यावर नाहीये. मग मी जाऊ शकतो सर? हो जाऊ शकतोस तू, पण असं नको समजूस की तू वाचलास. सॉरी सर, पण आता या कागदाची गरज नाहीये. ते परत आले म्हणून त्यांना डोक्यावर नको चढवूस. ते परत आले असतील ते फक्त तुला धोका देण्यासाठी. असं कधी होऊच शकत नाही सर. मला विश्वास आहे माझा प्रयोग यशस्वी होणार आणि हे संपूर्ण देशासाठी उदाहरण असेल. आणि जर असं झालं तर मी स्वतः तुला सॅल्यूट करेन, तो पण या युनिफॉर्म मध्ये. मी दिलेला शब्द नेहमी पाळत आलोय. बघूया सर. हो नक्की. काय साहेब, तुम्हाला मी दिसलो नाही का? नाहीतर बघून न बघितल्यावर का केलं काय? अरे बघत का बसला? सामान सगळं आतमध्ये ठेवूया. साहेब नाराज झालेत वाटतं. आज चला बाळांनो. बाबा आम्हाला खेळू बस दे झालं ना. ना. अरे चला चला आम्हाला चला, खेळू दे ना अरे बाबा. ऐकत का नाही तुम्ही? बस थोडाच वेळ. अरे बाळांनो ऐका ना, खेळू दे चला. बाबा. अरे चला म्हटलं ना, चला. ऐका ना बाबा. काय अरे चला. करताय? खेळू दे ना. साहेब काहीतरी थोडा बोला ना. वेळ.
तुम्हाला माहिती आहे ना साहेब, आम्ही सगळे अडाणी बिनडोक्याचे आहोत. आमच्याकडून चूक झाली साहेब, आता माफ करून टाका ना साहेब. साहेब साहेब अहो साहेब, बघा तरी आमच्याकडे एकदा. तुम्हाला वाटलं तर शिव्या द्या हा. आम्हाला. तुम्हाला इथून पळून जायचं होतं ना, मग परत का आलात? आता तर हेच आमचं घर आहे साहेब. हा हा, त्या दिवसासाठी चूक झाली साहेब, माफ करा आता. आम्ही तुमच्यापासून लांब जाणार होतो. आता तुम्हीच सांगा, आम्हाला अडवणारा आहेच कोण आता? ना दरवाजे ना साखळ्या. एक कंपाऊंड होतं ते सुद्धा तुम्ही काढून टाकलं. मला वाटलं असतं तर आम्हाला खूप ओरडलं असतात, पण तुम्ही तसं कधीच केलं नाही. आम्हाला इतकं कधी प्रेम कोणी दिलंच नव्हतं ना साहेब. आम्ही बदलू याची आशाच नव्हती साहेब. आमचा जन्मच अपराध करण्यासाठी झालाय. मारून पण आम्ही सुधारणार नाही. उलट तुम्ही आमच्याशी एवढ्या चांगल्या प्रकारे वागताय. आम्ही तुमचा विश्वास नाही तोडू शकत म्हणून परत आलो. आणि आम्हाला खरंच माहित नाही की परत आम्ही तुमच्याबरोबर विश्वासघात करू की नाही, म्हणून परत तुम्ही एकदा आम्हाला जेलमध्येच टाका साहेब. तीच आमची खरी जागा आहे साहेब. तुमचा वेळ आणि तुमची मेहनत आमच्या मागे कशाला फुकट घालवताय? साहेब, तुम्ही आमचं म्हणणं ऐकत का नाही आहात? हं? आमच्याकडून चूक झाली मान्य, पाहिजे तर मारा आम्हाला. मारा मारा साहेब, मारा साहेब, मारा मारा मारा. बस झालं. वेळ लागलाय का? जर बोलला नाही तर आमच्या बरोबर आम्हाला वेळच लागेल. साहेब, जर तुम्ही आम्हाला माफ नाही करू शकत तर शिक्षा तरी द्या आम्हाला. चला आता कामाला लागा. या वेळेस माफ करतोय तुम्हाला, पण परत पळण्याचा प्रयत्न केलात ना? अजिबात पळणार नाही साहेब. ज्या मुलांची हत्या केली होती ना, त्यांची शपथ. पण सगळ्यांना एक छोटी शिक्षा मिळणार. छोट्या शिक्षेने काय होणार आहे साहेब? एखादी मोठी शिक्षा द्या. आजपासून रोज शेतात 1 तास जास्त काम कराल. चला रे, कामाला लागूयात. बरं वाटलं रे जरा. चला, डोक्यावरनं ओझं उतरलं. जा, निघा इथून. निघा अरे हो रे. निघा म्हटलं ना. तुमचं तोंड पुन्हा दाखवू नका. जा, निघा. जा. काय झालं? दोघेही निघा इथून. जा इथून. तोंड दाखवू नका. जा. केशव, अरे थांब. केशव. केशव, ए, थांब रे. असं मुलांना घरातून कोण बाहेर काढता का? कुठे जाऊन मरू दे यांना, काय फरक पडतो? केशव, अरे बाप आहेस की हैवान? बिचारी मुलं जाणार कुठे? जेव्हापासून आले डोक्याला त्रास झाला नुसता. जाऊ दे यांना. जे तुम्हाला मिळालं नाही ते मला देखील नको आहे. जा, थोबाड घेऊन जा इथून. बाबा सांगा ना कुठे जायचं अरे आम्ही? जाताय की नाही इथून? सोड मला. सोड. तुमच्या तर आता हे केशव काय करतोय? जा म्हटलं ना. मागे हो. सोड. मागे हो आधी. मी राक्षस नाही, हे दोघ आहेत. तुम्ही साहेबांना ठार मारणार होतात ना? कोणामुळे? यांच्यामुळे. आणि पळून जाणार होतात कोणामुळे? यांच्यामुळेच ना. अरे पण यात पोरांची काय चूक आहे? कुमार, पोरांना आत घेऊन जा आधी. चला मुलांना, माझ्याबरोबर चला. हे तुमचंच घर आहे, काळजी करण्याची काही गरज नाही. सांभाळू. काय रे, पोरांना तू इकडे घेऊन आला होतास का? साहेब घेऊन आले होते. हे इथेच राहणार. ऐक, परत जर तू यांच्यावर हात उचललास ना तर तुझा खून करून टाकेन. मला आणखी एक खून करायला भाग पाडू नकोस. हा? शंकर, अरे तुला कळत नाहीये, जर हे दोघे इथे राहिले ना तर तुम्हाला देखील तुमच्या कुटुंबाची आठवण नक्की येईल. जे तुम्हाला मिळालं नाही ते मला देखील नको आहे. आपल्या नशिबात हे सुखच नाहीये. मला या दोघांना माझ्यासोबत नाही तुला ठेवायचं. ठेवायची गरज नाही. काय करायचं ते आम्ही बघू. आता नीट ऐक. हे बघ, आता परत जर यांच्यावर हात उगारलास ना. उगाच लहान मुलांवर हात उगारतो. म्हणजे बापाला सांगा इथून निघून जा. भले तुमचा बाप एक आहे, काका 4 आहेत. हा आता तुमच्यावर हात नाही उचलणार. ठीक आहे, काळजी करू नका. मी दामू, तुमचा काका. सगळ्यांनी नाती जोडलीत हो ना, मला सोडून. तुम्हीच आमच्यासाठी सगळं काही आहात साहेब. आई, काय झालं उन्नी? या आता ही सुद्धा आली. काय चाललंय इकडे? असं वाटतंय जोरात पाऊस पडणार आहे. अरे या पावसाला पण आता जायचं होतं. तू स्वतःला शेतकरी कसा म्हणू शकतोस? पेरणीसाठी हीच योग्य वेळ आहे. जर असंच असेल तर ह्या पावसाचा आम्ही पुरेपूर फायदा उचलू साहेब.
लवकर. चल, हे घे, हा, चल, चल. हे घे, चल. हा, हे ठेव. चल, हे घे, हा, नीट बांधलंच ना रे. हो, घट्ट बांधलंय. तुम्ही पण जाणार हो बाजारात हे सगळं विकायला. त्याची काहीच गरज नाही. का नाहीये? मी विकू शकणार नाही का? तुम्हाला बाजारात जायची गरज नाहीये साहेब. असं का? एका दुधीचे 4 आणे आणि भोपळ्याचे 8 आणे असं एक एक करून विकायला जमणार आहे का तुम्हाला? खूपच शर्मेची गोष्ट असेल जर आम्ही हे विकू शकलो नाही तर. हा सगळा विचार तुम्ही करताय. आता तुम्हीच भाजीपाला विकायला लागणार तर आम्हाला डुबून मरावं लागेल. तुम्ही कुठेच जाऊ नका साहेब. साहेब कुमार बरोबर बोलतोय. तुम्ही एवढे मोठे साहेब आहात, तुम्हाला हे काम शोभा देत नाही. तर मग काय करू? तुम्हा सगळ्यांना एकटं सोडू? असं म्हणजे तुमचा आमच्यावर विश्वास नाहीये. ऐकून बरं वाटलं. ला रे, यांना त्यांच्या मनाप्रमाणे करू दे. केशव, जाऊन हे सगळं विकून ये. चला चला चाबूक द्या साहेब. द्या इथे. माधव, वर ते नीट बांधा. जरा सांभाळू ना. कुठल्या भावाने विकणार आहात हे सगळं? तुम्ही असता तर कुठल्या भावाने विकलं असतं? आम्ही बाजूच्या बाजारपेठेनुसार 1-2 आणे जास्तीने विकू. त्याने फायदा नक्कीच होणार ना साहेब. हो बरोबर ना? हे बघा, यातून आपल्याला नफा नकोय. गरिबांना परवडेल अशा दरात विकायचंय. मी भाव लिहून देतो. साहेब तुम्ही म्हणत असाल तर पैसे सुद्धा गरिबांमध्ये वाटतो, बरोबर ना? बाजारात जर असं तोंड उघडलंस ना तर लक्षात ठेव, लुंगीत सोडीन तुझी. अरे चला रे लवकर चला. चल. काही बोललं तरी भडकतो. खाली उतरा लवकर. आम्ही तुझं काय ऐकायचं? असं थोबाड घेऊन गेला तर लोक पळून जातील. वाढलेली दाढी आणि केस जनावर दिसताय. आमच्याकडे कोण बघणार आहे? ओहो, हे का बोलणं झालं? कुमार, पटकन सगळ्यांचे केस आणि दाढी कर. हा, साहेब ही जळते आमच्यावर. जसं सांगतोय तसं करा. तुमच्यासाठी नवीन कपडे आणलेत. आता तुम्ही शेतकरी आहात. शेतकऱ्यांसारखं राहायला शिका आणि आदर कमवा. अरे ऐकलं का? आपण शेतकरी आहोत. साहेब तुम्ही चिंता करू नका, सगळं होऊन जाईल. हे खाली उतरा. हे उतरा लवकर. हे शंकर लवकर खाली उतर. हा ये. तुझा प्रयोग कसा चालू आहे? सगळं काही ठीक आहे? सगळं ठीक आहे सर. मला म्हणायचंय, यांच्यात काही परिवर्तन वगैरे? ती कोण आहे? ती मुलगी शेजारी राहते सर. तिला सावध कर आणि या सगळ्यांपासून वाचून राहायला सांग. हे सगळे भयंकर अपराधी आहे, यांचा काही नेम नाही. सर, हिला सगळे बहीण म्हणतात सर. ते पण लवकरच कळेल तुला. सर, हे सगळे सुधारले सर. यांनी शेतात जाऊन कमाल केली आहे. तुम्ही एकदा जाऊन पाहायलाच हवं सर. या कैद्यांनी पिकवलेलं शेत बघू काय? त्याची काही गरज नाही. सर, मी रिक्वेस्ट करतो प्लीज. ही पूर्ण जागा गवताने भरली होती, पण त्यांच्या मेहनतीने इथे स्वर्ग बनवला. मेहनत तर कोणी पण करतं रे. घाम कोणीही गाळो, त्याने या शेताला काय फरक पडतो? जमिनीला याचा काहीच फरक पडत नाही. या सर. दिवस रात्र खोदकाम करून हा तलावही त्यांनीच बनवलाय. आम्ही शेतीसाठी याच पाण्याचा वापर करतो. काम केलं तर दगडाला सुद्धा पाझर फुटतो. याचा अर्थ असा नाही की हे कैदी आता सुधारलेले आहेत. ते सगळ्यात आधी तुलाच फसवतील बघ. यस सर. तर मग कुठे आहेत ते तुझे ते खुने गुन्हेगार? सर, आता ते सगळे चांगले शेतकरी झालेत. असं तुला वाटत असेल, पण जेलच्या नुसार ते अजूनही अपराधीच आहेत. सर, आज ते सगळे बाजारात भाज्या विकायला जाणार आहेत. तुझं डोकं फिरलंय का? तू त्यांना बाजारात पाठवतोयस? एवढ्या लोकांच्या मध्ये जाणं फार घातक आहे. शांताराम, माझं म्हणणं ऐक. त्यांना बाजारात नको पाठवूस तू. सगळा पैसा घेऊन पसार होतील ते. एकदम चेहरा मोरात बदलून टाकला. आता साहेब सुद्धा ओळखणार नाही आपल्याला. अगदी बरोबर. एकदम चमकतोय. एक मिनिट सर, मी आलोच. ओहो, वा वा. आहा, खूपच छान. आता दिसताय माणसांसारखे. बरोबर बोलले ना? अरे, 4 काय? 5वा कुठे? हा,
आता फक्त एका साडीची गरज आहे. आणि तुला एका मिशीची. बरोबर बोलला. अरे ते बघा काय मोठे साहेब आले. अच्छा मोठे साहेब सुद्धा आलेत का? साहेब शांताराम, नंतर भेटूया. सर यांच्याशी थोडं बोलून घ्या ना सर. काही गरज नाही. जर यांना बाजारात पाठवतोयस तर तूही त्यांच्या मागोमाग जा, त्यांना कळता कामा नये. आणि हो, आणि तुझ्याजवळ गन सुद्धा आहे. ते तिथून पळाले तर लगेच मला कळलं. या 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 लवकर. साहेब हे आम्हाला मोठ्या साहेबांना द्यायचं. तुम्ही स्वतः द्या. साहेब आमच्याकडून. ओके. हे सांभाळून ठेव रे इकडे. ए इथे ठेव. सावकाश रे. ताजी भाजी, एकदम ताजी भाजी, एकदम ताजी ताजी आहे. या 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 लवकर या. मस्त भाज्या घेऊन जा. या, या. टोमॅटो घ्या. हा, ताजे. एकदम छान आहे. कुठून आला रे तुम्ही लोक? तुम्हाला दिसत नाही आम्ही सगळे शेतकरी आहोत. शेतकरी आणि तुम्ही लोक काय म्हणणं आहे तुमचं? आम्ही दाढी मिशी काढली, आता शेतकरी बनून आलोय. तरी सुद्धा शेतकरी नाही, आम्ही खुरीच झालोय. अगोदर आम्ही होतो, पण आता आम्ही खरंच शेतकरी झालोय. धरतीपुत्र आहोत पण आम्ही. एवढ्या कमी भावात का विकताय? आमच्या साहेबांनी हाच भाव सांगितलाय. ते सगळं मला नाही माहित. या बाजारात एकच भाव चालतो, त्यापेक्षा कमी भावात कोणी नाही घेत. साहेबांनी आम्हाला जो भाव सांगितला ना त्याच भावात आम्ही. हे ऐक, शांतपणे इथून निघून जा. तू भाज्या विकू नाही शकत. काय? का नाही विकू शकत भाजी? नक्कीच विकू ए शकतो. तुझं थोबाड बंद कर. हे सांगणारा तू कोणेस रे? मालक नाहीयेस इथला. तर लोकांना स्वस्तात चांगल्या भाज्या तरी मिळतील. इथं माल कोण विकणार हे वेलुशेट ठरवतील, समजला? आणि मालाचा भाव तेच ठरवतात. आणि भावासाठी तुम्हाला वेलुशेटशीच बोलावं लागेल, समजला? कोण आहे तुमचा वेलुसेट? हा बाजार काय त्याच्या बापाचा आहे काय? चल निघ चल. तुझ्याशी मी इमानदारीत बोलतोय, नाहीतर खूपच महागात पडेल ए, तुला. खूप जास्त भुंकलास हा. आता जीभ खेचून काढेन तुझी. इथून तर दाखव. हिम्मत असेल तर हात लावून दाखव. थांब जरा. काय झालं काय माझ्या मित्रांनो? हा मला सांगतोय, आम्ही इथे भाजी नाही विकू शकत. साहेबांनी आम्हाला जो भाव दिलाय त्याच भावाने आम्ही भाजी विकणार. हे बघा, आम्हाला साहेबांनी सगळे भाव लिहून दिलेत आणि आम्ही त्यापेक्षा जास्त भावाने नाही विकू शकत. अच्छा, आणि हे तुझे साहेब कोण आहेत रे? आमचे साहेब तर गांधीग्राम मध्ये राहतात. अच्छा, तर हे तिथून आहे काय? तिथूनच. तर तुम्ही सगळे तिथे शेती करता? हो, चांगलं पीक आलंय हे. दिसतंय ते मला तुम्हा सगळ्यांना माझ्या घरी बोलवायचं. नाही, अजून बराच मला विकायचा आहे आणि संध्याकाळ व्हायच्या आत घरी जायचं. अरे माझं घर तर वाटेतच आहे. चला ना घरी जाऊन चहा पाणी घेऊया. आमचे साहेब शेतकरी नाहीयेत, जेलर आहेत. जेलर एक कप चहाची तर गोष्ट आहे, नंतर तुम्ही निघून जा. नाही, साहेबांनी सरकार सोबत कॉन्ट्रॅक्ट केलंय, नाही तोडू शकत त्याला. कसलं कॉन्ट्रॅक्ट? मला तरी दाखवा ते. ते बाजारात भाज्या स्वस्तात विकायचा कॉन्ट्रॅक्ट. हो ना? तो कॉन्ट्रॅक्ट नाही, आपला कॉन्ट्रॅक्ट. यापुढे एक शब्द जरी बोललास ना तर जीव घेईन मी तुझा. बापरे. आता ओळख पाळख झालीच आहे तर मैत्री करायला काय हरकत आहे? काय म्हणता अरे तुम्ही? नाही 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 सावकार साहेब, आमचे साहेब बिलकुल ऐकणार नाहीत. अरे बाजारात आपण एकसारखाच माल तर विकतो आहोत ना. आणि वरून तुम्ही सगळे भूमिपुत्र आहात. माझं निमंत्रण कसं टाळू शकता तुम्ही? ते सगळं ठीक आहे, पण सगळ्या भाज्या संपल्यानंतर आम्हाला लगेच परत जावं लागेल. सूर्यास्त आधी आम्हाला तिकडे पोहोचावं लागेल. तसा साहेबांचा आदेश आहे ना, कळलं? उरलेला माल मी विकत घेतो, मग तर ठीक आहे. चला हे पण ठीक आहे, पण आमच्याकडनं जो माल घ्याल तो स्वस्तात विकावा लागेल. हो हो हो. देऊन टाकू. आणि अशा प्रकारे तो जंगलाचा राजा झाला. ठीक आहे,
उद्या आणखीन एक गोष्ट सांगेन हं? नाही, नाही, झोप आता, नाही, रात्र खूप गोष्ट झाली. ऐकायची, अरे उद्या ऐकव परत ना. येईन ना मी. ऐकव ना आई, ऐकव आई ना. आम्हाला ऐकायची अरे गोष्ट. सांगितलं ना उद्या परत नाही, येईन म्हणून. ऐकव ना. अरे शेवटची हट्ट गोष्ट करू तरी नका, ऐकव ना. खूप काम आहेत मला. एक गोष्ट थांब ना. उद्या येईन ना मी. ऐक मुलं सांगतात ते ऐक. ते सगळे परत आले की मग तू जा ना. ते एवढ्यात परत येतील का? तू त्यांना बाजारात पाठवायलाच नको होतस. काय म्हणायचंय तुला? हं? काय माहित ते परत येतील की नाही. मी त्यांच्या भरवशावर नाही थांबू शकत. आई थांब ना. हं? माझं जाणं गरजेचं आहे. तर मग जा, थोडी शांतता मिळेल. नाही जात मी. ठीक आहे, मिळाली शांती. चला मुलांनो. ये बावळट. हो हो आता सांगते. मजा येईल. मजा येईल मजा येईल. मजा आली. खूप मजा आली, खूप मजा आली. किती दिवसांनी असं काहीतरी मजा करायला मिळाली ना नमस्कार साहेब. सगळे पिऊन आलात? थोडी थोडी साहेब. अरे थोडी कुठे अहो साहेब, कमीत कमी अर्ध मडकं पेलोय मी सगळे. ह्याला पकडलं नसतं तर हा पडला असता. प्यायल्यानंतरच आयुष्याची खरी मजा येते साहेब. हा साहेब. अहो साहेब, एवढ्या दिवसांच्या मेहनतीनंतर आनंदासाठी थोडीशी घेतली तर बिघडलं कुठे? हा, थोडीशी साहेब. थोडीशी. तशी दारू चांगली होती. तुम्ही पिता का? हे नाही नाही साहेब पियत शी? नाही. नाही नाही साहेब पीत नाही, नाही, बिलकुल नाही. ए, सिगरेट पण ओढत नाही. साहेब आहेत ना, माणूस नाहीये, देवदूत आहे देवदूत. देवदूत नाहीयेत ते देवदूत नाहीयेत. ते तर साक्षात देव आहेत. हो. देवा कुठे गेलात तुम्ही देवा? मागे हो. तू माझ्या मुलांची आई आहेस ना, मग जवळ ये ना. माझ्याकडे तुला एकदम हात लावला ना तर कापून टाकेन एकेकाला. असं कसं जाऊन देईन तुला सुंदरी? ए ऐक ना, आमचं गपचूप ऐकून घे. हं? आम्ही सगळे खुनी आहोत, जीव पण घेऊ. तुझा. मला मारशील तू? तुझी एवढी हिंमत? हात उचलतेस? हं? तुझी हिंमत? सोड मला. नाटक करतेस? हं? नाटक करतेस?
आई काय झालं आई तुम्ही सगळे काय करताय हे नाही तर मारेल चुप बस नाही तर मारेल हे चुप चुप आई सोडा आईला सोड मला सोडा ना आईला आईला सोडा ना. तुम्हाला सुधारवण्याचा प्रयत्न करणं माझी सगळ्यात मोठी चूक होती. तुम्ही लोक कधीच सुधारू शकत नाही. आज रात्री सगळ्यांनी इथून निघून जा. पुन्हा तोंड दाखवू नका मला. मला मारायला आला आहात? शंकर, इथे फक्त तूच आहेस ज्याला पिस्तूल चालवता येते. यात 5 गोळ्या आहेत. मी असंही हरलोय, त्यामुळे माझ्या जगण्याला काही अर्थ नाहीये. तुम्ही शेतकरी तर कधी बनू शकणार नाही, पण खुनी नेहमीच राहाल. शंकर, पिस्तूल खाली घे. तू इथे का आलीस शेवंती? मी याला पिस्तूल दिली. आता मी हरलो. परमेश्वरही यांना सुधारू शकत नाही. आता असा हरलेला चेहरा घेऊन मी सुप्रिटेंडंटच्या समोर किंवा माझ्या आई समोर नाही जाऊ शकत. आता मृत्यूच मला मुक्ती देऊ शकतो. आणि ऐकायलाही छान वाटतं ना. जेलरचा मृत्यू त्या खोण्याच्या हातून झाला ज्याला तो सुधारवण्याचा प्रयत्न करत होता. उद्याची हेडलाईन हीच असेल. गोळी चालव शंकर, चालव. शंकर, कुमार, माधव, दामू, तुम्ही अजिबात सुधारणार नाही. हत्यारं खाली टाका. ऐकलं नाही? चला निघा इथून. निघा निघा. चला चला. खाली बसा. खाली बसा. घाबरू नका. इकडे या. इकडे या. या. मी फक्त यांना घाबरवत होते. तुम्ही नका घाबरू. ठीक आहे? रडू नका. तुम्ही अजून गेला नाही तिथून? साहेबांनी सांगितलं होतं ना इथून जायला. ते यायच्या आधी चालते व्हा इथून. काल रात्री खूप मोठी चूक झाली आमच्याकडून. फक्त चूक? खूप मोठं पाप केलंय तुम्ही. ताई, पुन्हा असं नाही होणार. ताई बोललास तू? माफ करा ताई साहेब, आमच्याकडनं चूक झाली. आम्ही शुद्धीत नव्हतो. काय भाऊ मिळालेत, इज्जत लुटणारे. काल रात्री आम्ही नशेमध्ये होतो. माफ कर ना. साहेब नसते आले तर काय झालं असतं? आता बोला. जी भासडली आहे का तुमची? माफ कर ना ताई. असं परत नाही होणार ताई. हवं तर तू आमचा जीव घेऊ शकतेस. ते जाऊ दे. मला हे सांगा, ढोसाला दारू कुठून मिळाली? दुकानातून. ते दारूचं दुकान आहे ना. दारू तर दुकानातच मिळणार ना. काय रे? काय काही पण काय बोलतो? अजूनपर्यंत कालची दारू उतरली नाही वाटतं. तंबीने आपल्याला घरी बोलवलं होतं दारू प्यायला. हे काल विकलेल्या भाजीचे पैसे पूर्ण आहेत. दारू पिऊन उरले असतील. या पैशातून दारू नाही घेतली त्यांनी. तर मग दारू चोरून प्यायले होते. त्यांनी चोरी किंवा लूटमार नाही केलीये. मग दुकानदार त्यांना फुकट दारू पाजणार आहे? काय बोलतेस तू? व्यापाऱ्याने त्यांना धोका दिला, त्यानेच पाजली. यांना दारू पाजून त्याला काय मिळणार आहे? इथे काय काय होतंय ते त्याला जाणून घ्यायचं होतं. तो बाजारामध्ये कोणालाच काही विकू देत नाही
आणि स्वतः महागात भाज्या फळं विकतो. त्याच्याकडे गुंडांची फौज पण आहे. मला काही ऐकायचं नाहीये. हे त्याच्याकडे गेलेस का? पुन्हा दारूला स्पर्श करणार नाही असं बोललेत ते. त्यांना सांग मी त्यांना परत तुरुंगात पाठवतोय. खूप झालं. ऐक ना, तुला या प्रयोगात अयशस्वी व्हायचंय का? तो तर मी आधीच झालोय. एकदा बाहेर येऊन त्यांची अवस्था तर बघ. काही गरज नाहीये. मला त्यांचं तोंडही बघायचं नाहीये. त्यांच्यासाठी तू देवासारखा आहेस. फक्त एकदाच त्यांना माफ करून टाक. जर काल रात्री मी आलो नसतो तर माहिती तुझ्या बरोबर काय झालं असतं? ते सगळेजण खूप नशेत होते. माफ कर त्यांना. नशेत कोणी आपल्या आई बहिणींना विसरतं? म्हणजे तू विसरलास? मी काय विसरलो? तू त्यांना परत गुन्हेगार व्हा सांगितलंस. रागावर नियंत्रण ठेवायचंस ना? ऐक ना, एकदा त्यांना भेट तरी. मी त्यांना तयार व्हायला सांगते जेल जाण्यासाठी. शेवंती, या रे. ते असं पुन्हा करणार नाहीत याची गॅरंटी घेऊ शकतेस? हो घे घे guarantee. हो, मी त्यांची गॅरंटी घेते. तर मग जाऊन सांग. काय सांगू? काम सुरू करा. आता 2 तास जास्त काम करावं लागेल. हीच शिक्षा आहे त्यांची. हो, जास्त काम करू. तू जसं बोलशील तसंच ते करतील. पण तू त्यांना माफ केलं बोलला नाहीस अजून. केलं माफ. सावकाश. सर नमस्कार. मी वेलू तंबे. बाजारात माझा एक छोटासा व्यापार आहे. इथून जात होतो तर मग विचार केला की तुम्हाला भेटून जावं. तुम्ही कामात तर नाही आहात ना? काय आपण दोघं एकत्र बोलून काही संवाद करू शकतो का? आता मी कामात व्यस्त आहे. काल एका उंदराने खूप त्रास दिला मला. तर मी इथे माझं येण्याचं प्रयोजन सांगू शकतो का? जर तुमची काही हरकत नसेल तर मी तुमचा सगळा माल विकत घेऊ शकतो. अच्छा, पण असं का? तुम्हाला मालाच्या कापणीची आणि विक्रीची अजिबात काळजी करण्याची गरजच नाहीये. खरा शेतकरी कधीच काळजी करत नाही, कारण त्याला उगवणं माहिती असतं, कापणी माहिती असते, मग विक्री सुद्धा करेल. आमच्यासारखे व्यापारी तुम्हाला नेहमी नफा मिळवून देत असतात, ही गोष्ट विसरू नका तुम्ही. तुमच्यासारख्या लोकांमुळेच गरिबांनाही दुप्पट किंमत द्यावी लागते हे तुम्ही विसरू नका. मला वाटतं तुम्ही मला व्यवस्थित ओळखलं नाहीयेत सर, म्हणून तुम्ही माझ्याशी असं बोलता आहात. हा, मी नाही ओळखत, पहिल्यांदा बघतोय. आणि पुन्हा बघायची इच्छाही नाहीये. काय वाटतं तुम्हाला की लोक तुमच्याकडे येतील की तुम्ही लोकांपर्यंत जाल? बाजारात विकू नाही शकणार तुम्ही. मग दुसऱ्या एखाद्या बाजारात जाऊ, आम्हाला फरक पडत नाही. कुठेही विकू शकणार नाही तुम्ही सर. बाजार सरकारची जागा आहे. आणखी काही? गोष्ट तर खरी आहे, पण तरीही तुम्ही विकू शकणार नाही. आणि हे सांगणारा तू कोण आहेस? माल विकायचा असेल तर माझी परवानगी हवी. कोणी बाहेरून विकणारा असेल तर मालाची किंमत मीच ठरवतो. इथे फक्त माझाच आदेश चालतो, हे तुझ्या ध्यानात असू दे. तुझा आदेश गेला खड्ड्यात. इथे आदेश सरकारचा चालतो. कोणतं? शेतकऱ्यांना एकत्र करून बाजार बंद करून टाकेन. मग काय करशील तू? तुझा पूर्ण माल इकडे सडून जाईल, समजलं? मी माझा माल कुठल्याही दलालाला विकणार नाही. जे करायचं ते कर. आणि राहिला प्रश्न विकण्याचा, तर तुझ्या बाजारातच विकेन. सर, कोणाच्या जीवावर तुम्ही उडताय कळताय का? या गुन्हेगारांच्या जीवावर. माझ्याकडे अशी माणसं आहेत जी यांना जीवानिशी मारून टाकतील. इथले पोलीस सुद्धा माझ्याच ओळखीचे आहेत. तुमची पूर्ण वाट लावून टाकेन मी. हवं तर तुझा माल घेऊन एकदा बाजारात ये ना, मग बघ काय करतो ते मी. हा तुझा माज आहे ना,
सगळ्याच्या सगळा उतरवून टाकेन. चला रे. ए काय करताय तुम्ही? चाल चाल. अंगा सोडून द्या. केशव कुमार जाऊ दे. रे. साहेब साहेब थांबा. साहेब थांबा जरा. ऐका तुम्ही, साहेब. साहेब थांबा. साहेब, थांबा ना. साहेब आमचं ऐका तरी. साहेब बाजारात जाऊन आम्हीच विकून येतो ना. नाही, तिकडे धोका असू शकतो. तुम्ही सगळे अजूनही गुन्हेगार आहात आणि तुमची शिक्षा अजूनही संपली नाहीये. जर हल्ला त्यांनी केला तरीही तुमच्यावरच आळ येईल, म्हणून मीच जाईल. पण साहेब, जर त्या माणसाच्या गुंडांनी तुमच्यावर हल्ला केला तर तुमचं रक्षण कोण करेल? बोला ना. मी स्वतःचं रक्षण करू शकतो. तुम्ही सगळे तुमचं काम करा जा. पण साहेब साहेब, आम्ही मार अगदी सहजपणे सहन करू शकतो साहेब. जर बाजारात तुमच्यावर कोणी हात उचलला तर आम्ही विसरून जाऊ की आम्ही सुद्धा शेतकरी आहोत म्हणून. त्याचा मुंडका छाटून बाजारात फेकून देऊ. साहेब, बाजारात तुम्हाला कोणी हात लावला ना, सोडणार नाही त्याला आम्ही. मला एक वचन द्या, कोणीही चुकीचं काम करणार नाही. कोणी काहीही केलं तरी उत्तरादाखल तुम्ही काहीच करणार नाही. साहेब, आम्ही वचन देतो, कोणाला काहीच बोलणार नाही. सगळ्यांनी बोला. हो, वचन देतो तुम्हाला आम्ही. मी या वचनावर विश्वास ठेवू शकतो? अहो तुम्ही आम्हाला जनावरातून माणूस केलं. आता शपथच घ्यायची असेल ना तर आम्ही तुमचीच घेऊ. आणि देव जरी आला ना तरी आम्ही शपथ तोडणार नाही. तुम्ही घरी जाऊन आराम करा साहेब. जर कोणी हल्ला केला तर आम्ही उलट हल्ला करणार नाही, वचन देतो. चला रे, ती कोणी उचल. चला. ए चल रे. अरे केशव, हातलो जरा कोणी. बाजारात काय आपण मार खायला चाललोय काय? तर मी नाही येणार. मी साहेबांसोबतच थांबतो. गुपचूप गाडीत बस. येतो हा साहेब. शंकर, हा? आणखी एक गोष्ट. सूर्यास्त व्हायच्या आधी परत येऊ आम्ही. हा सगळा माल संध्याकाळपर्यंत विकून नक्कीच येऊ आम्ही. ए चल रे. बाबा बाजारातून मिठाई आणणार माझ्यासाठी आहेत. पण आण ना. हा, तुझ्यासाठी पण. गोपी, हा. बैलगाडी परत येते. इथेच थांबायचं. आपला शेतकऱ्यांचा संघ आला की त्यांना सलाम करून त्यांचं स्वागत करायचं. जय जवान जय किसान. शेवंती, सावकाश. हे सगळं कसं झालं? काका सांभाळून. सावकाश. ये, सावकाश. काय झालं? काका तुम्ही बरे आहात ना? सांभाळ. काय झालं? सावकाश. आई काय झालं यांना? काय झालं काका? ये, बाबा. सावकाश, सावकाश. बस बस सांभाळून बाबा. बस बस बस. सावकाश. काय झालं बाबा? त्याच्या गुंडांनी यांना भर बाजारात खूप मारलं. मारा सगळ्यांना, एकाला पण सोडू नका. मारा, मारा. एकाला पण सोडू नका. मारा. मारा. थांबा, का मारताय यांना? आम्ही शब्द पाळला साहेब. कोणाला काहीच केलं नाही आम्ही. त्या गुंडांना बदडून काढायला हवं होतं. मी वेळेवर गेले नसते तर त्यांनी यांचा जीव घेतला असता. तुम्हाला आम्ही हरू देणार नाही काय साहेब. म्हणता बाबा? आज तुम्हाला हरू दिलं नाहीस. यांना औषध दे आणि मलमपट्टी कर. ऐक,
लांबीचे गुंड सगळीकडे आग लावतायत. लवकर ये, लवकर ये. हे बघ, सगळीकडे आग लावली आहे. तू यांच्याकडे लक्ष दे. नाही, तू नको जाऊस. सगळीकडे त्याचे गुंड आहेत. यांची मेहनत वाया नाही जाऊ देणार. त्यांना थांबावंच लागेल. नको जाऊस. मारा याला. गुरु, याचं सगळं शेत जाळून टाका आणि मार सगळ्यांना. हे काय, उचला याला. त्याला खूप जरा रे निघा. वाचवा तुमच्या साहेबांना. अरे शंकर, उठ लवकर. केशव, उठ. अरे लवकर उठा, वाचवा तुमच्या साहेबांना. उठा, त्या बैलाला आवरा, नाहीतर तो जीव घेईल त्याचा. अरे उठा, वाचवा तुमच्या साहेबांना. अरे थांबवा त्याला. साहेबांना वाचवा. चला रे. ए कुमार, शंकर, त्या हरामखोराचं मुंडकं छाटा. आता तुम्ही कोणाला लुटायचं किंवा मारायचं नाही, कारण जर तुम्ही असं केलं तर ती माझी हार असेल. मला एक वचन द्या की तुम्ही नेहमी शेतकरी बनूनच राहाल. नाही साहेब, तुमची हार कधीच होणार नाही. तुम्हाला कधीच हरून देणार नाही साहेब, हे वचन देतो. साहेब, आता आम्ही पूर्ण बदललोय. तुम्ही जसं सांगाल तसं आम्ही वागतो.
शांतारामने मला त्याची शेवटची इच्छा सांगितली होती. या मुलांचं चांगलं शिक्षण करायचं. सरकार याची पूर्णतः काळजी घेईल. वेलू तंबे आणि त्यांच्या गुंडांना अटक केलेली आहे. मोठे साहेब आम्ही अनाथ झालो सगळे. आमचे साहेब आम्हाला सोडून गेले. साहेब आम्ही पुन्हा जेलमध्ये जाऊ शकतो आता? त्याचा प्रयोग तर यशस्वी झाला, पण तो पाहण्यासाठी तो आपल्यात नाहीये. पण तुम्हा सगळ्यांची अशी वागणूक बघता तुमची शिक्षा कमी केली जाऊ शकते. काही गरज नाही साहेब, जाऊ दे. जे होईल ते चांगलंच होईल. एवढं तर करूच शकतो मी त्याच्यासाठी. तुम्ही सगळे तुमच्या घरी जाऊ शकता. हा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याला कधीही विसरू नका ज्याने तुम्हाला नवीन जीवन दिलेलं आहे. आता काम सुरू करूया. जय जवान, जय किसान.